नांदगाव शहरात परराज्यातील बांधकाम मजुरांकडून ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिन हा केवळ भूतकाळातील विजयाचा दिवस नाही, तर आपल्या एकतेचा, राष्ट्रीय अभिमानाचा आणि कर्तव्य भावनेचा दिवस आहे। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान तिरंगा फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात। देशभरात शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, देशभक्तीपर गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आयोजित केले जातात। देशातील सर्व भारतीयांच्या मनात देशाविषयी आदराची, अभिमानाची भावना असते। ज्या वेळेस असा काही प्रसंग निमित्त येतो, त्याही वेळेस भावना ओसंडून वाहतात। असाच एक अनुभव नाशिकच्या नांदगाव शहरातील किराणा व्यावसायिक अमोल नावंदर यांच्या नूतन इमारतीच्या बांधकाम करण्यासाठी आलेल्या मुस्लिम व इतर समाजाच्या बांधकाम मजुरांनी या इमारतीवरच ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी दिल्याचं पाहायला मिळालं। हा व्हिडिओ सध्या तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे। या बांधकाम मजुरांनी किराणा मालक यांच्याकडून काही रक्कम उचल घेऊन त्या रकमेतून राष्ट्रध्वज आणि 2 किलो बुंदीचे लाडू विकत आणले। शासकीय वेळेनुसार सकाळी 8:35 त्यांनी मोबाईलवर राष्ट्रगीत लावून राष्ट्रध्वज फडकवला व नियमानुसार राष्ट्रध्वजाला सलामीही दिली। राष्ट्रगीत म्हटल्यानंतर एकमेकांना लाडू भरवत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे पाहायला मिळालं। आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव। भारत माता की जय। भारत माता की जय।